जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज, दत्त पॅटर्न देशासाठी आदर्श, कुलगुरू डॉक्टर विलास खर्चेंचं वक्तव्य. श्री दत्त कारखान्यात शेतकरी मेळावा, शारपड जमीन सुधारणा यशोगाथा व ऊस पीक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव. मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या शेतजमिनीचे संवर्धन आणि शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. शारपड जमीन सुधारण्यासाठी श्री दत्त साखर कारखान्याने विकसित केलेला दत्त पॅटर्न देशासाठी आदर्श ठरतोय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था कर्नाल आणि VSI यांच्या संयुक्त प्रयत्नातून शेती अधिक शाश्वत करण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केला. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळावा, शारपड जमीन सुधारणा यशोगाथा आणि गळीत हंगाम 2025-26 ऊस पीक स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था कर्नालचे डॉक्टर DS बुंदेला यांनी कृत्रिम निचरा प्रणाली, पाण्याचा योग्य वापर आणि शारपड जमीन सुधारणा यावर मार्गदर्शन केलं. तर VSI पुणेचे डॉक्टर AD कडलक यांनी जमिनीचं आरोग्य, सेंद्रिय कर्ब, माती परीक्षण, खत व पाणी व्यवस्थापन तसेच ऊस लागवड आणि संरक्षणाविषयी माहिती दिली. कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी दत्त पॅटर्नच्या माध्यमातून शारपीड जमीन सुधारण्याचे यशस्वी मॉडेल शेतकऱ्यांसमोर मांडलं. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक डॉक्टर अनिल राजगुरू, डॉक्टर सचिन महाजन, डॉक्टर संग्राम काळे, योगेश म्हसे, डॉक्टर शांतिकुमार पाटील, श्रीशैल हेगांना, AS पाटील, PS देसाई, रामगोंडा पाटील, सुरेश देसाई यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ऊस पीक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आलाय. अडसली ऊस पीक स्पर्धेत अण्णासू हंबीराव पाटील माले यांनी प्रथम, जंबुकुमार चौगले साजनी यांनी द्वितीय, तर सुभाष रामगोंडा पाटील शिरगुपी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रवीण माळे यांचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं, तर आभार कार्यकारी संचालक राजीव देसाई यांनी मांडले.